हॅलो आणि वेलकम टू गुणवत्ता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक जनरेटर कसं काम करतो ते बघितलं. एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर कसे काम करतात ते बघितलं. त्यासोबत फ्लेमिंगचा नियम बघितला. आता आपल्याला त्या एसी जनरेटरमध्ये निर्माण होणारा जो एसी करंट असतो किंवा एसी सप्लाय असतो, त्याबद्दल माहिती घ्यायची आहे आणि हा त्याचा पार्ट 1 आहे. या चॅप्टरचे पार्ट 2 किंवा 3 अशा प्रकारे लेक्चर्स येतील. त्यापैकी हा पहिला जो पार्ट आहे यामध्ये आपल्याला बघायचं आहे, की सर्किटचे प्रकार कोणकोणते असतात. त्यानंतर जो एसी सिग्नल असतो तो कशाप्रकारे तयार होतो आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या डेफिनेशन जर समजून घ्यायचे आहेत. तर चला आपण सुरुवात करूया. तर सर्किटचे बेसिकली 2 प्रकार पडतात. एक डीसी सर्किट आणि एसी सर्किट. डीसी सर्किटमधून वाहणारा जो करंट असतो तो डीसी असतो, म्हणजे तो डायरेक्ट करंट. म्हणजेच तो एका दिशेने वाहणारा करंट असतो. इथे तुम्ही बघू शकता. हा जो करंट आहे, हा व्होल्टेज सोर्स आहे. हा डीसी व्होल्टेज सोर्सचा सिम्बॉल आहे आणि यामधून वाहणारा करंट अशा प्रकारे एकाच दिशेने वाहत असतो आणि याला डीसी करंट म्हणतात. आणि यामधून त्याचा जो वेव्हफॉर्म असतो तो अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही. आणि एसी सर्किट जो आहे, एसी सर्किटमधून वाहणारा करंट हा दोन्ही दिशेने वाहत असतो अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे एसी सर्किटमधून वाहणारा करंट हा दोन्ही दिशेने वाहत असतो. त्यामुळे या सर्किटला एसी सर्किट म्हणतात आणि त्याचा जो वेव्हफॉर्म आहे तो अशा प्रकारे असतो. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे, की हा जो एसी सिग्नल तयार होतो तो नेमका कसा तयार होतो. तर यापूर्वी आपण जनरेटर कसं काम करतो हे बघितलेलं आहे. इथं आपण मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो जनरेटरचं. हा नॉर्थ पोल आणि साउथ पोल आणि यामध्ये नॉर्थ पोलपासून साउथ पोलकडे मॅग्नेटिक फील्ड जात असते. ठीक आहे. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण एखादा कंडक्टर फिरवला तर त्यामध्ये ई-एम-एफ इंड्यूस होतो आणि त्या ई-एम-एफमुळे त्यामध्ये करंट निर्माण होतो. हे आपल्याला माहिती आहे, यापूर्वी आपण बघितलेलं आहे. तर इमॅजिन करा, की आपला जो कंडक्टर आहे तो अशा प्रकारे असेल, या ठिकाणी, या पोझिशनला असेल. आता हा सध्या मॅग्नेटिक फील्डमध्ये नाहीये आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये नसल्यामुळं जरी हा फिरला, म्हणजे हा मोशनमध्ये असताना हा मॅग्नेटिक फील्डच्या कंडिशनमध्ये सध्या नाही. तेव्हा यामध्ये इंड्यूस होणारा जो ई-एम-एफ आहे तो 0 असणार आहे. आणि जेव्हा हा कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये जातो अशा प्रकारे थोडा पुढे, तेव्हा त्यामध्ये निर्माण होणारा ई-एम-एफ थोडासा वाढतो किंवा त्यामध्ये ई-एम-एफ इंड्यूस होतो. आता हाच कंडक्टर आणखी जवळ जाईल चुंबकीय क्षेत्राच्या किंवा नॉर्थ पोलच्या आणखी जवळ गेल्यानंतर त्यामध्ये निर्माण होणारा ई-एम-एफ थोडासा जास्त असेल किंवा सर्वात जास्त ई-एम-एफ त्यावेळेला तिथे निर्माण होईल आणि अशाच प्रकारे जर कंडक्टर आणखी पुढे गेला अशा प्रकारे, तर त्यामध्ये निर्माण होणारा ई-एम-एफ आणखी कमी होईल. आणि जर कंडक्टर 180 अंशाला म्हणजे या पोझिशनला गेला, तर या ठिकाणी पुन्हा ई-एम-एफ 0 होईल, कारण या ठिकाणी तो मॅग्नेटिक लाईनसुद्धा कापत नाही. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेला कंडक्टर शून्यापासून 180 अंशापर्यंत फिरतो, तेव्हा त्यामध्ये निर्माण होणारा ई-एम-एफ प्रत्येक पोझिशनला, प्रत्येक इन्स्टंटला वेगवेगळा आहे. अशाच प्रकारे आणि इथे आणखी एक बघू शकता, इथे क्रॉस होता म्हणजे या ठिकाणी या पोझिशनपासून इथपर्यंत कंडक्टर फिरत असताना त्यामधून वाहणारा करंट हा कॉइलच्या आतमध्ये जात असतो आणि जेव्हा आता 180 अंशापासून पुढे जसा कंडक्टर सरकेल, तेव्हा त्यामधून वाहणारा करंटची डायरेक्शन बदलेल. म्हणजे तो करंट आता बाहेरच्या दिशेला येईल. म्हणजे हा डॉट जो आहे तो त्याचा अर्थ असा होतो, की करंट बाहेरच्या दिशेत येतो. आता ह्या पोझिशनला बघा करंट 225 अंशाला एवढा निर्माण झालेला आहे. पुन्हा साउथ पोलच्या जवळ गेल्यानंतर पुन्हा जास्तीत जास्त ई-एम-एफ निर्माण होतो फक्त अपोझिट डायरेक्शनला. त्यानंतर 315 अंशावर पुन्हा एवढा ई-एम-एफ आणि पुन्हा 360 अंशावर गेल्यानंतर 0 अंशाप्रमाणे 0 ई-एम-एफ निर्माण होतो. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूजचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी जो ग्राफ निर्माण होतो तो काहीसा अशा प्रकारे होतो. आता हा जो ग्राफ आहे, या ग्राफला म्हणतात सायनोसॉइडल सिग्नल. याला म्हणतात सायनोसॉइडल सिग्नल किंवा याला आणखी साइन वेव्ह सुद्धा म्हणतात. यालाच आपण अल्टरनेटिंग सिग्नल म्हणतो. म्हणजे हा जो सिग्नल तयार झालेला आहे, हा सिग्नल तयार होण्यासाठी त्या कंडक्टरला 0 पासून 360 अंशामध्ये असं फिरावं लागलं. तेव्हा अशा प्रकारचा एक सिग्नल तयार झालेला आहे. आता हा जो सिग्नल तयार झालेला आहे सायनोसॉइडल सिग्नल, याला कसं लिहिलं जातं? E बरोबर E मॅक्सिमम साइन ओमेगा टी किंवा याला E बरोबर E नॉट साइन ओमेगा टी असं लिहिलं जातं. तर इथं हा W नाही आहे, हा ओमेगा आहे आणि E मॅक्सिमम म्हणजे काय? तर हा जो सिग्नल आहे यामध्ये ही जी मॅक्सिमम व्हॅल्यू असते ना, ही पॉइंट हा जो पीक आहे याला आपण E मॅक्सिमम म्हणतो. म्हणजे त्या ई-एम-एफची मॅक्सिमम किंमत जी की 90 अंशावर या ठिकाणी आपल्याला दिसते. 90 अंशावर ज्यावेळेला कंडक्टर असतो ह्या पोझिशनला इथे, तेव्हा तिथं जास्तीत जास्त ई-एम-एफ निर्माण होतो आणि यालाच म्हणतात ई मॅक्सिमम किंवा त्याला ई नॉट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ई मॅक्सिमम बरोबर पीक व्हॅल्यू असते किंवा जर करंटचा सिग्नल असेल तर आय मॅक्सिमम असे असेल आणि आय मॅक्सिमम सुद्धा पीक व्हॅल्यू असते. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ह्या कंडक्टरला ज्यावेळेला हा फिरतो म्हणजे फिरत असताना काय हा अँगलमध्ये फिरत असतो, वेगवेगळ्या अँगलमध्ये. सर्क्युलर पाथ आहे म्हणजे काय? तो वेगवेगळ्या पोझिशनला असताना तो वेगवेगळ्या अँगलमध्ये असतो आणि हा अँगलमध्ये फिरत असताना त्याचा असा फेरा पूर्ण होतो 360 अंशामध्ये. अशाच प्रकारे जर त्यामध्ये फेरे निर्माण होत असतील तर एक फ्रिक्वेन्सी निर्माण होते ना.
आणि हा सर्क्युलर फिरत असल्यामुळे त्याला अँग्युलर म्हणतो, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आणि ह्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये नेमकं काय असतं? त्यामध्ये असतं 2πf. म्हणजेच काय, हा जो करंट त्यामध्ये जनरेट होतो त्या कंडक्टरमध्ये, हा करंट जनरेट होण्यासाठी ह्या कंडक्टरला 360 अंशामध्ये फिरावं लागतं. आणि त्यामुळे त्यामध्ये जो करंट निर्माण होतो त्याची सुद्धा फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती त्या करंटची फ्रिक्वेन्सी असते. ते आपण ह्या फ्रिक्वेन्सीला पुढे बघणारच आहोत. पण ह्या ठिकाणी जो 2π आलेला आहे, हा 2π का आलेला आहे? याला नीट समजून घेऊया अगोदर. तर हा 2π आलेला म्हणजे काय? कंडक्टरला 0 पासून 360 अंशामध्ये फिरायला लागतं. 2πचा अर्थ होतो रेडियन. ते कसं बघूया. सपोज 1 रेडियन म्हणजे 2π रेडियन हे 360 अंश म्हणजेच 2π रेडियन असतं. आणि 2π रेडियन नेमकं कसं तयार होतं बघूया. सपोज एक आर रेडियस असलेला एक स्केलर घेतला आणि त्यावर एक सर्कल काढला अशा प्रकारे. त्यानंतर हा आर रेडियस असलेली जी स्केलर आहे याला काय केलं आपण, किंवा आर रेडियस असलेल्या स्केलरचा एक दोरा सपोज कन्सिडर केला आणि याला ह्या सर्कलचा जो पेरिमीटर आहे यावर अशा प्रकारे ॲडजस्ट केलं. म्हणजे एवढंच माप आहे, याला बरोबर थोडंसं असं ॲडजस्ट केलेलं आहे. आणि हे जे माप झालेलं आहे याला म्हणतात 1 रेडियन. म्हणजे एवढं जे माप आहे पेरिमीटरवरचं माप याला म्हणतात 1 रेडियन. मग याला जर अंशातलं माप विचारलं म्हणजे 1 रेडियनमध्ये किती अंश? तर मग हा जो एंड पॉइंट आहे याला जर या सेंटरशी जर जोडलं अशा प्रकारे आणि जो अँगल तयार होतो, या अँगलला मोजलं तर तो असतो 1 रेडियन इज इक्वल्स टू 57.29 अंश. ठीक आहे. म्हणजे 57.29 अंश म्हणजे 1 रेडियन असतो. आणि असा आणखीन 1 रेडियन जर पुढे वाढवला म्हणजे 2 रेडियन, त्यानंतर 3 रेडियन आणि हा पुढचा जो एवढं माप आहे, हे सपोज 0.14 रेडियन. म्हणजे म्हणजे 180 अंशामध्ये कंडक्टर ज्यावेळेला रोटेट होईल या पेरिमीटरवरून, 180 अंशाचं अंतर कापेल म्हणजेच त्याने 3.14 रेडियन एवढं अंतर कापलेलं आहे. म्हणजे 3.14 रेडियन म्हणजे 180 अंश आणि 3.14लाच आपण पाय रेडियन सुद्धा म्हणतो. म्हणजे पाय रेडियन बरोबर 180 अंश. म्हणजेच काय, की कंडक्टर ज्यावेळेला ह्या 0 पोझिशनपासून इकडे 180 अंशाचं अंतर कापतो म्हणजे त्याने त्यामध्ये जो करंट निर्माण होतो त्या करंटचा जो वेव्ह असेल तो सुद्धा किती 0 पासून पाय रेडियन एवढं अंतर कापतो रेडियनमधले. आणि 360 अंशाचं अंतर जर कन्सिडर केलं तर अशा प्रकारे एक फुल सायकल निर्माण होतो आणि मग 2π रेडियन म्हणजे 360 अंश असं आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारचा एक अल्टरनेटिंग सिग्नल तयार होण्यासाठी या कंडक्टरला 0 to 2π रेडियन एवढं माप कापावं लागतं. आणि त्यामुळे हा जो अल्टरनेटिंग सिग्नलचा जो फॉर्मॅट आहे अल्टरनेटिंग सिग्नलचा, तर यामध्ये हा ओमेगा बरोबर 2πf हा असं वापरलं जातं. जर पाय रेडियनमध्येच जर पूर्ण सायकल होत असेल तर या ठिकाणी 2πच्या ऐवजी फक्त पाय असं वापरलं जाईल. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी काही डेफिनेशन्स आहेत, ह्या डेफिनेशन्स बघूया आपण. तर त्यापैकी पहिली जी आहे सायकल. सायकल म्हणजे काय? तर कंडक्टरला रोटेशन, सायकलचा अर्थ बेसिकली सांगतो. एखादी गोष्ट रिपीट होणं, सेम गोष्ट रिपीट होत राहणं म्हणजे सायकल. तर जर कंडक्टर त्या जनरेटरमध्ये फिरत असेल, म्हणजे काय, तो कंडक्टर सेम पाथने बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्या मार्गावरून फिरणार आहे. म्हणजे सायकल्स निर्माण होणार आहेत. तर ते सायकल्स कंडक्टरच्या रोटेशनच्या असणार आहेत. परंतु त्या कंडक्टरच्या रोटेशनमुळे त्यामध्ये जो करंट इंड्यूस होतो, जो करंट निर्माण होतो त्याचे सुद्धा सायकल्स असतील. मग अशा प्रकारे ज्यावेळेला 0 पासून 360 अंशामध्ये कंडक्टर फिरत असतो, तेव्हा त्यामध्ये अशा प्रकारे एक वेव्हफॉर्म तयार होतो करंटचा. आणि ह्या करंटचा जो वेव्हफॉर्म आहे याला म्हणतात सायकल. आणि ह्या सायकलमध्ये 2 हाफ सायकल आहेत. हा एक पॉझिटिव्ह हाफ सायकल जो 0 ते 180 अंशामध्ये कंडक्टर फिरत असताना म्हणजे एका दिशेने करंट वाहतो आणि त्यानंतर 180 ते 360 म्हणजे दुसऱ्या दिशेने करंट वाहतो आणि हा एक निगेटिव्ह हाफ सायकल आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही हाफ सायकल एकत्र होऊन एक फुल सायकल तयार होतो. त्यानंतर आहे टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय? टाईम पिरियड या ठिकाणी दाखवलेलं कॅपिटल टी. टाईम पिरियड म्हणजे हा एक पूर्ण सायकल जो आहे, फुल सायकल, हा तयार होण्यासाठी जो कालावधी लागतो, त्या कालावधीला म्हणतात टी, कॅपिटल टी किंवा टाईम पिरियड. बस एवढंच आहे याच्यामध्ये. त्यानंतर पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू म्हणजे काय? या अल्टरनेटिंग सिग्नलमध्ये हा जो अल्टरनेटिंग सायकल आहे, या सिग्नलमध्ये जो मॅक्सिमम किंमत आहे, ते सपोज या ठिकाणी 90 अंशावर ही मॅक्सिमम किंमत आलेली असेल किंवा 270 अंशावर निगेटिव्ह मॅक्सिमम किंमत आलेली असेल. हे जे मॅक्सिमम किंमत आहे याला म्हणतात पीक व्हॅल्यू किंवा याला ई नॉट सुद्धा म्हणतात. म्हणजे ही एवढी किंमत काय झाली? ई मॅक्सिमम झाली. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन जर सांगायची झाली तर नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाईम. फॉर एक्झाम्पल जर आपण युनिट टाईम जर 1 सेकंद घेतला आणि त्या 1 सेकंदामध्ये नंबर ऑफ सायकल्स किती होतात? नंबर ऑफ सायकल्सची जी संख्या आहे त्याला म्हणायचं आपण फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदाला तयार होणारे एकूण सायकलची संख्या.
ठीक आहे. तर आपण एका ग्राफच्या साहाय्याने याला समजून घेऊया. उदाहरणार्थ आपण टी इज इक्वल्स टू 1 सेकंद कालावधी घेतलेला आहे आणि आपण करंटचे सपोज यामध्ये निर्माण होणारा जो करंट असतो जनरेटरमध्ये, त्याचे सायकल्स बघूया. तर अशा प्रकारे जर काही सायकल्स तयार होत असतील त्या जनरेटरमध्ये, तर हे जे सायकल्स आहेत, यांना जर काउंट केलं, तर एका सेकंदाला सपोज एवढे सायकल्स तयार होतात. म्हणजे जर यांची संख्या काउंट केली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे एका सेकंदाला 9 सायकल्स जर तयार होत असतील, तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती झाली? 9 हर्ट्झ. या ठिकाणी हर्ट्झ हे फ्रिक्वेन्सी मोजण्याचं एकक आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपण ह्या फॉर्म्युलानं सुद्धा शोधू शकतो. F इज इक्वल्स टू 1/T हा जो T आहे एका सायकलचा जो टाईम पिरियड आहे. म्हणजे जर टाईम पिरियड माहीत असेल तर 1/T करायचं आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळून जाईल. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण अल्टरनेटिंग सिग्नलच्या संदर्भात असलेल्या ज्या महत्त्वाच्या 2 डेफिनिशन्स आहेत, कन्सेप्ट आहेत. एक ॲव्हरेज किंमत आणि RMS किंमत आणि त्यासोबतचे काही प्रॉब्लेम्स आपण सोडवणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चर आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.